तुमचं स्वागत आहे. धन्यवाद मित्र. आणि तुम्ही आत्ता हा चित्रपटाचा ट्रेलर पाहिलाय, पहिल्यांदाच तो आज दाखवला गेलाय. काय काय भावना आहेत तुमच्या मनात? काय वाटलं तुम्हाला आत्ता पाहून? मला खूप भारी वाटतं कारण म्हणजे इथे यायचं कारणही तेच आहे की दिग्दर्शकांचा पहिला सिनेमा आहे आणि पहिलं प्रेम, पहिला पाऊस, पहिला ब्रेकअप, पहिलं भांडण, पहिलं आयुष्यात फार महत्त्वाचं असतं. ती धाकधूक मला कळते, ती अँक्झायटी मला माहिती आहे, ते प्रेशर मला माहिती आहे, ती एक्साइटमेंट मला माहिती आहे आणि त्या पहिल्या वहिल्या गोष्टींच्या आठवणी तुम्हाला आयुष्यभर पुरतात. त्यामुळे ह्याच्यानंतर त्यांनी कितीही चित्रपट केले तरी हा चित्रपट हा आयुष्यभर त्यांचा पहिला चित्रपट राहणार आहे आणि ह्याच्या मेमरीज आयुष्यभर राहणार आहेत. आणि मला असं वाटतं की कुठली चांगली नवीन गोष्ट होत असेल तर त्याला प्रोत्साहन द्यायला आपण सगळ्यांनी जायला पाहिजे, उभं राहायला पाहिजे. तर त्या सगळ्या निर्मात्यांच्या टीमला मी खूप खूप शुभेच्छा देतो. उत्तरोत्तर हा चित्रपट चालो आणि तुम्ही अजून अनेक छान छान चित्रपट बनव. दिग्दर्शकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. खूप चांगले सिनेमे बनवा, खूप उत्तम सिनेमे बनवा, बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड तोडा आणि खूप यश मिळो तुम्हा सर्वांना. आणि आमचा हिरो आणि आमचे हिरोईन त्यांनाही खूप खूप शुभेच्छा. यू लुकिंग ॲब्सोल्युटली स्टनिंग बोथ ऑफ यू ॲज अ पेअर अँड इंडिव्हिज्युअली. गॉड ब्लेस यू. सुपरहिट होणारी जोडी आणि सगळ्यांना, संपूर्ण टीमला, कारण एक चित्रपट बनतो तेव्हा त्याच्यामागे 100-150 लोक वर्षभर काम करतात. अगदी आपल्या स्पॉट बॉय लाईटमनपासून ते निर्मात्यांपर्यंत त्या प्रत्येकाचं अभिनंदन करतो आणि मला इथे बोलवल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. थँक्यू. मला अजून एक प्रश्न तुला विचारायचा आहे. बोल ना भावा. स्वप्नील सर, तुम्ही रोमॅन्स आपल्या इथले किंग आहात सर. तुम्ही सगळ्यांनी सरांना रोमॅन्स करताना पाहिलं की नाही? सगळे ॲग्री करतात की नाही? करतात ना सर. ही फ्रेश जोडी, तुम्ही त्यांचा आत्ता रोमॅन्स पाहिला आणि खूप सुंदर दोघं दिसत आहेत. तुम्हाला काय वाटलं? काय वाटतंय की ह्या जोडीबद्दल काय वाटतंय की पहिल्यांदाच दोघं एकत्र काम करतात, त्यांच्या रोमॅन्सबद्दल? आणि तुम्ही आत्ता शॉर्ट्स पाहिले तर कसे वाटतात तुम्हाला दोघांना? खूप छान. त्यांची केमिस्ट्री खूप इंटरेस्टिंग वाटते. पेअर म्हणून ते वर्क होत आहेत माझ्यासाठी आणि मला खात्री आहे की ही पेअर लोकांना, म्हणजे मायबाप रसिक प्रेक्षकांनाही खूप आवडेल आणि ते दोघेही इंडिव्हिज्युअली आणि ॲज अ पेअर खूप काम करतील पुढे. येस, नक्कीच. अर्थात सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. तुम्ही आलात आणि याला या क्षणासाठीच मी जगत होतो आणि सगळेजण आलेत. धन्यवाद. किती छान सर. लग्नाचा शॉट, मी मुद्द्यावर येतोय. लग्नाचा शॉट हे नाव का निवडलं? ॲक्च्युली मला माझ्या आयुष्यातली पहिली फिल्म करायची होती. तर लॉकडाऊनमध्ये ज्यावेळेस एक न्यूज मी बघितली होती की एक मुलगी लग्नातून पळून गेली, तर मला मनात प्रश्न पडलेला की अरे तिचं पुढं काय झालं असेल. आणि सेम असं विचार आला की कदाचित दुसरा पण मुलगा पळून गेला असेल आणि जर कदाचित ते दोघं एकत्र भेटले त्यांच्या रिलेशन काय होईल, त्यांच्यातून काय गोष्टी गमती जमती घडतील. तर त्याच्याशी रिलेटेड मग मी विचार केला की अरे हा लग्न म्हणजे एक प्रकारचा शॉर्टच आहे. म्हणजे लग्न झालं तरी शॉर्ट आहे, लग्न म्हणजे नाही झालं तरी शॉर्ट आहे. तर त्याच्यावरूनच मी असं विचार केला की लग्नाचं शॉर्ट आपण नाव ठेवूयात. वा. लॉकडाऊनमध्ये बरंच काही सुचलं आहे लोकांना, खूप गोष्टी नक्कीच सुचल्यात नाही का? येस. आणि आता मी वळतो चित्रपटाचे निर्माते सर. जेव्हा अक्षय सर तुमच्याकडे हा चित्रपट घेऊन आले, लग्नाचा शॉट, येस सर. येस, तर तुम्हाला त्यांचे प्रथम दिग्दर्शन आहे, तुम्हाला का पाठिंबा द्यावा असं वाटलं? नमस्कार सगळ्यांना. सगळ्यात पहिला अक्षय माझा खूप जुना मित्र आहे. माझी जी फर्स्ट फिल्म मी केली त्याच्यामध्ये तो असोसिएट होता माझा. सो मला त्याचं काम माहिती आहे. आणि जेव्हा त्यांनी मला फिल्म दाखवल्यानंतर असं ठरलेलं की एकदा बघूया, लेट्स सी काय होतं, बघूया. सो आम्ही फिल्म बघितली. फिल्म बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगतो 2 तास मी वेडा आलो है ना. एवढी सुंदर फिल्म बनवली ना अक्षयने, म्हणजे एव्हरीथिंग, सगळे एलिमेंट्स. आणि त्यात अभिजित सर आणि प्रियदर्शन मॅम, फॅन्टॅस्टिक. रायटिंग, डायरेक्शन, सिनेमॅटोग्राफी राजेश सर, प्रवीण कोई, सगळ्यांनी आउटस्टँडिंग काम केलं. आणि मी ॲज अन ऑडियन्स विचार केला की 2 तास हालत नाही आहे सिनेमा. चलो आता याच्यात अजून एक गोष्ट सांगतो. मी ऑलरेडी माझी फिल्म लिहत होतो, म्हणजे ती सुरुवात करणार होतो मी, आणि त्यात हा आला. मी बोललो आता काय करायचं. मी बोललो फिल्म तर आवडली आहे, करायची, ही पण करायची. तर मी बोललो ते म्हणतात ना, पहिला लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं. सो तिथूनच सुरुवात झाली आणि मजा येते. आता प्रमोशन चांगले होत आहेत.
सर आहेत, मुरली सर आहेत पॅनोरमा स्टुडिओसोबत आपल्या, आणि खूप मजा येते आता सर. खूपच छान. नाही, खूप महत्त्वाचं आहे की आपल्या मित्रांनी भक्कम पाठिंबा आपल्या चित्रपटाला देणं, आणि फक्त मित्रांनीच नाही तर आम्ही प्रेक्षक म्हणून पण नक्कीच पाठिंबा देऊ या चित्रपटाला, कारण की अमेझिंग टीजर आहे आणि आज खूपच मजा आली. मी परत एकदा अक्षय सरांकडे वळतोय. अक्षय सर, पहिला चित्रपट आहे, आज सगळे मान्यवर उपस्थित आहेत, आणि तुमचं कसं ठरलं की अभिजित आणि प्रिया या दोघांना, हे दोघं परफेक्ट आहेत कास्टिंग म्हणून? ॲक्च्युली माझं सुरुवातीपासून एकच एम होतं की लाईक मी ज्यावेळेस इमॅजिन करत होतो ॲज अन हिरो, तर फर्स्ट टाईम मी अभिजितचाच विचार केलेला, म्हणजे माझ्या डोक्यात दुसरं कोणीच नव्हतं. आणि फर्स्ट मीटिंगमध्ये मी त्याला बोललो की मला तुझ्यासोबतच करायचं आहे काम, मला माहीत नाही पुढची गणितं काय असतील, पण मला चांगली फिल्म बनवायची आहे आणि तुझ्यासोबत बनवायची आहे. मला म्हणजे जी फिल्म बनेल ना, तर ती बघितल्यानंतर लोकांना वाटलं पाहिजे की अरे हा मस्त वाटतं रे हिरो. लाईक माझा तो विचार होता. आणि प्रियदर्शनीबरोबर एक रिझन होतं की तिची गोड स्माईल आणि तिचा जो रागराग करणारा स्वभाव आहे, तो मूड आणि म्हणजे कॅरेक्टर्स अपोजिट आहेत ना, तर त्या कॅरेक्टरला घेऊन मी दोघांचा विचार केलेला, आणि दोघांनाही मला पहिल्याच याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला, तर ते सगळ्या गोष्टी अशा सुरळीत घडत गेल्या आणि हा चित्रपट आज इथपर्यंत येऊन पोचला आहे. वा 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 वा. अभिजित, असं असतं बघ, एकदा पाहिलं दिग्दर्शकांनी लक्षात राहिलं की इथे थेट इथपर्यंत पोचतं. येस येस येस. आपण यापुढे स्टेजवर पॅनोरमा स्टुडिओजचे हेड मुरली चटवानी सरांना मी स्टेजवर आमंत्रित करतो. सर प्लीज. सर वेलकम सर. हा मोठा सोहळा आज होतोय आणि तुम्ही वितरक म्हणून या सिनेमाशी असोसिएटेड तुम्ही झालात, तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आपण मराठी चित्रपट, पॅनोरमा मोठा स्टुडिओ आहे, सगळ्यांना नाव माहिती आहे पॅनोरमाचं, अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे, तर आपल्याला हा चित्रपट महाराष्ट्राच्या कुठल्या कुठल्या भागात नाही माहिती नाही, तुम्ही पण त्या गाण्याच्या 1-2 ओळी सादर केल्या पाहिजे असं मला वाटतं. तर माझं एक ड्युएट गाणं आहे स्नेहाबरोबर, एक छान असं रोमॅन्टिक गाणं आहे. त्याच्या ॲक्च्युली ड्युएट गाणं आहे, तर स्नेहा विना ते असं अधुरं आहे. मी हुक लाईन ऐकवतो. अरे अभि पण इथे त्या वरातीत एकट्यानं एकटाच आला होता. तिथून प्रवास एकट्याचीच सुरुवात झाली, दोघांची पण एकट्यानेच सुरुवात झाली आहे प्रवासाची या लग्नाच्या शॉर्ट चित्रपटात. तर आय एम शुअर तू निभावू शकशील. अधीर मनाच्या वेड्या भावना रेशीम बंधात साजल्या, अधीर मनाच्या वेड्या भावना रेशीम बंधात साजल्या. क्या बात आहे यार, सुंदर आवाज आहे केवळ तुझाही, फारच छान वाटलं. या गाण्याची पण मला वाटते, मला आता सर प्रवीण सर मला वाटते की ही गाणी सगळी सुपरहिट होणार आहेत. इतकी सुंदर तुम्ही गायक निवडलेले आहेत, त्याची चाल आत्ता पहिल्या 2 गाण्यातच कळते की अरे यार फार मस्त कंपोज झाली आणि गाणी. आम्ही उत्सुकता आहे, मला खूपच आतुरतेने वाट पाहतो आहे, आम्ही सगळेच वाट पाहतो की गाणी आता कधी येतील. तर आता 6 फेब्रुवारीला सिनेमा येणारच आहे. आय एम शुअर तुम्ही त्याच्या आधी एक गाणी तुम्ही बाहेर आणणार आहात, हे सगळं तुमचा प्लॅन ठरलेलंच असणार आहे, पण लवकरच ती यावीत आता, आणि कधी एकदा ऐकतो असं झालं आहे मला. सो थँक्यू सो मच, तुम्ही सगळे इथे आलात आज. आणि या अर्थात या सगळ्या इतकी सुंदर गाणी योगिता कोळी तुम्ही ती लिहिलेली आहेत, तर तुमचं प्लीज तुम्ही हे करा, सांगा तुम्हाला काय वाटते. आज सोहळा आहे इथे, फायनली फिल्म येते, त्यात तुम्ही लिहिलेली गाणी आहेत, कसं वाटतंय? नमस्कार सर्वांना. इथे जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे, मान्यवरांचे आणि मीडियाचे सर्वांचे स्वागत करते. तर आजच्या या मंगलदिनी आज ट्रेलर लॉन्च झाला, याच्यासारखा शुभमुहूर्त आणि म्हणजे सांगू शकत नाही, खूप आनंद होतोय. आणि या फिल्मचे आम्हाला सॉंग्स करायला मिळाले, तर आम्ही सर्वांचे आभारी मानते, अक्षयदादा सर्वांचे टीमने सर्वांनी खूपच मेहनत केली, आणि म्युझिक करताना तर आम्हाला खूपच चांगला एक्सपिरियन्स होता. आजकाल गाणी येतात आणि ती ट्रेंडसुद्धा होतात, पण या मूवीतली गाणी नक्कीच सर्व प्रेक्षकांच्या मनाच्या जवळ राहतील आणि आमचं संगीतमय नजराणा तुम्हाला नक्की आवडेल.
तर चित्रपट येणारच आहे लवकर 6 फेब्रुवारीला, तर तुम्ही नक्की पहा. या गाण्यामध्ये तुम्हाला ऑल ओव्हर बोलतात ना संगीतमय एक गुलकंद पाहायला मिळेल, तुम्हाला डान्स नंबर, रोमॅन्टिक सॉन्ग, एक संगीतमय विरमय सॉन्ग ऐकायला मिळेल. तर नक्की प्रेम द्या आणि चित्रपटाला खूप प्रतिसाद द्या. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. प्लीज तुम्ही विराजमान व्हा असं तुम्हाला मी विनंती करतो. थँक्यू सो मच. तसं लग्नाच्या मेन्यूमध्ये खूप सारे पदार्थ असतात ना, की वरण भात, आमटी, पुरी, भाजी. तसं या चित्रपटात गाण्यांची तुम्हाला मेजवानी मिळणार आहे असं मला जाणवलं आत्ता, की इतकी सुंदर गाणी तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. आता ज्यासाठी आपण सगळे इथे जमलेलो आहोत, याची उत्सुकता सर्वांना आहे या चित्रपटाच्या ट्रेलरची, तर मी विनंती करतो की या चित्रपटाचा ट्रेलर पहिल्यांदाच लग्नाचा नवरा मुलगा पहिल्यांदाच आलं की नवऱ्या मुलाला उशीर होतो आहे, नवरा मुलगा उशिरा आवरतोय, तो मेकअप चालू आहे त्याचा. सो आपल्याला तोपर्यंत एक छोटंसं काहीतरी मी करणारच आहे. मी येतोय प्रियाकडे. प्रिया, तूच ये स्टेजवर, ये प्लीज. टाळ्या वाजवतो आपण प्रियासाठी की प्रियदर्शनी. फारच मस्त वाटतोय टीजर. आणि प्रियदर्शनी माझी खूप जवळची मैत्रीण आहे. आम्ही पहिल्यांदा एका चित्रपटात काम केलं होतं आणि मला तिचे एकामागोमाग चित्रपट येतच चाललेत, थांबतच नाही आहेत. आणि याचा खूप मला अभिमान वाटतोय की यार येस, आपल्या मित्रांचे चित्रपट असे येत आहेत आणि ते कधीच थांबू नये. आणि माझ्याकडनं खूप खूप मनापासून शुभेच्छा तुला. थँक्यू. येस, आणि खूप सुंदर दिसतेस तू. थँक्यू. आपण ज्या चित्रपटात काम केलेलं भाऊबळी, त्याच्यामध्ये शेवटी आपण पळून जाऊन लग्न करतो. येस. या सिनेमामध्ये लग्नातनं मी पळून येते, म्हणजे असा उलटा प्रवास माझा वा. चालू आहे साधारण. किती छान. म्हणजे मला वाटतं ते सर्कल कुठेतरी पूर्ण होतं आणि आपण दोघं परत आज इथे आलोय. आणि Yes. म्हणून तू मगाशी ऐकलं की नाही मला माहीत नाही, पण मी लग्न इज इक्वल टू पळणं असंच म्हणालो होतो. तू त्या चित्रपटात पण आपण पळून जाऊन लग्न केलं लग्न होतं. केलंय. या चित्रपटात तू पळून गेलीस. तर मला वाटतं लग्न म्हणजेच पळणं. माणूस पळत असतो, मग बायकोच्या मागे, मग बायकोनंतर मुलांच्या मागे. आपण सगळेच एकमेकांच्या मागे फक्त धावत असतो. आणि या सगळ्याचे काही एक मोठं जे आपल्याला विश्व आहे त्याच्यामध्ये पण आपण पळतच असतो. आणि ते लग्न केल्यानंतर अधिक पळावं लागतं असं मला वाटतं. बापरे, तू तर घाबरवतोयस खरंच. म्हणजे माझं पळणं योग्य आहे लग्नातनं असं वाटायला लागलंय. आणि म्हणजे फिल्मची टॅगलाईन आहे की लग्नाचा शॉट लग्नाआधीही लग्नानंतरही. तर आता लग्नाआधीचा मला माहिती आहे, पण तुझं लग्न झालंय, तर लग्नानंतरचा शॉट काय असतो याबद्दल जरा सांग ना 2 शब्द. तो बराच मोठा असतो. नाही म्हणजे मोठा म्हणजे चांगल्या अर्थी मोठा असतो, की खूपच छान वाटतं. मला वाटतं की खूप प्रत्येकाने अनुभवायला पाहिजे अशी गोष्ट आहे असं मला मनापासून वाटतं. आणि माझ्यापेक्षा खूप महत्त्वाचे लोक आले. स्वप्नील दादा आला आहे. स्वप्नील सर, तुम्ही म्हणजे मी या सगळ्या म्हणजे अनुभवी लोकांसमोर मी माझ्या लग्नाचं सांगणं म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे काय सांगू. हे सगळे मोठी लोक आहेत. त्या टाटा नॅनोने मध्येच बोलल्यासारखं वाटेल लग्नाबद्दल. एवढा अनुभवच नाही आहे सर माझ्याकडे लग्नाबद्दल बोलण्याचा. मी अजूनही शिकतोय, अनुभवतोय. पण किती 2 वर्ष झाली ना लग्नाला? 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली. तर 3 वर्षामध्ये म्हणजे चांगले अनुभव तर आलेच असतील, पण जे लग्नाचा शॉट वाटतील असे काय काय अनुभव आलेत हे जरा मला थोडंसं कसं प्रिपेअर राहिला की हे होऊ शकतं बाबा. अच्छा, मलाही खूप आनंद वाटला की प्रियदर्शनी या स्टेजवर जाहीरपणे अनाऊन्स करते की ती लवकरच लग्न करणार आहे आणि त्याच्यामुळे ती माझ्याकडनं सल्ले मागते. पण प्रियदर्शनी ऐक ना, हे माझा इंटरव्ह्यू नाही आहे, मला यांनी पैसे दिलेत खूप इथे. तर मला पण फिल्म करायचे मिळाले तर ठीक अरे आहे, बोलूया क्या आता बात काय. आहे. नाही खूपच छान आहे. या निमित्ताने सांगून टाकतो, अभिजित प्लीज लवकर ये. अरे आला क्या. पण मला आधीच मला हे आजचं काहीच प्लॅन नव्हतं. सगळं डान्स वगैरे सगळं जसं मी सांगितलं मगाशी ऐकत्या वेळेस. ट्रेलर पण आम्हाला अजिबात दाखवलं नव्हतं. मला मी दुपारी विचारलं दिग्दर्शकाला एकत्र प्रवास करताना की मग काय आलाय का तुझ्याकडे वगैरे. माझ्या शेजारी बसून बघत होता पण मला दाखवलं नाही त्याने. त्यामुळे मी पण पहिल्यांदाच बघते. स्वीट सरप्राईज होता आणि मस्त वाटलं. खरंच खूप कमाल वाटलं.
मला तर जास्त एक्सप्रेस करता येत नाही आहे मला वाटलं. वा वा वा, नाही नाही अभि फार मस्त झालाय, तू दिसतोयस खूप चिकणा. आपल्याला पुन्हा एकदा अजून एक चिकणा हिरो आपल्याकडे आलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या अभिजितसाठी. काय भाग्य आहे माझं, आता मी कोणाच्या मध्ये उभी आहे. क्या बात है यार. अरे यार, मी येऊ का मध्ये? माझा लग्नाचा शॉट 3 वर्षापूर्वी झालाय हे लक्षात आहे ना तुला? येस येस. नाही आपण प्रियदर्शी तुझ्याकडे वळतो. कसं वाटतंय तुला एकानंतर चित्रपट येतात आणि आता हा एक नवीन विषयावरचा नवा कोरा परत तू खेळ मांडतेस, पट मांडला जातोय, कसं वाटतंय? मी पहिल्यांदाच अशा हार्डकोर रोमॅन्टिक गाण्यामध्ये काम केलं आहे. म्हणजे ऑफकोर्स लव्ह इंटरेस्ट किंवा लव्ह स्टोरी या गोष्टी आल्यात माझ्या वाट्याला, पण अशा पद्धतीची रॉमकॉम फिल्म पहिल्यांदाच मी करते. तर मी पण हे सगळं पहिल्यांदा अनुभवत होते की मी कशी प्रेझेंट होणार आहे, आणि मग प्रेम भावना दाखवताना ते असं बालिश नाही ना वाटणार, ते खोटं नाही ना वाटणार वगैरे, असं खूप काय काय मी कॉन्शियस होते. किंवा माझ्या आणि अभिची काहीच ओळख नव्हती. आमची नवीन नवीन मैत्री होत होती सेटवरती. तर आमची पेअर कशी वर्क होईल वगैरे या सगळ्याला घेऊन मला अनेक प्रश्न होते. पण ट्रेलर बघितल्यानंतर मला कसं वाटतंय की अरे कोण आहे, मला जायचं यांचा सिनेमा बघायला, असं मलाच वाटतंय. त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे आणि 2दा ट्रेलर बघून पण पोट नाही भरलंय, अजून बघावं असं वाटतंय. परत परत अच्छा याच्यानंतर हे, याच्यानंतर ते, ओके ओके असं सगळं मनात चालू आहे. बट असं खूप पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक ट्रेलर वाटतोय आणि होपफुल झालो आहे आम्ही सगळेच त्यामुळे की हा ट्रेलर बघून नक्कीच प्रेक्षकांना थिएटरमध्ये हा सिनेमा पाहावासा वाटेल. आणि म्हणजे तो एक झोन असतो ना यार, चल ना काहीतरी बघूया मस्त वाला एक झोन असतो बघ, की आपल्याला बिंज वॉच करायचं असतं, आपल्याला रिलॅक्स व्हायचं असतं. तर अशा सगळ्या मंडळींसाठी आणि अशा सगळ्या झोनसाठी हा परफेक्ट सिनेमा आहे आणि त्यासाठीचा हा परफेक्ट ट्रेलर आहे असं वाटतंय. त्यामुळे खूपच थँक्यू अक्षय फॉर दिस स्वीट सरप्राईज. आम्हाला न सांगितल्याबद्दल थँक्यू. क्या बात आहे. वा 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 अक्षय, फारच मस्त सरप्राईज दिलेस तू या दोघांनाही. आता पण पुढचं सांग सगळं काय असेल ते प्लीज. नाही ते त्यांनी माझ्याकडे दिले जबाबदारी, मी ते एक एक सांगतोय. तेच त्यासाठी झालोय आज मी इथे. गमती दाबा. पण दोघांनी, अक्षयचा हा पहिला चित्रपट आहे, तुम्ही दोघंही त्याच्याबरोबर पहिल्यांदा काम करताय. मला माहिती आहे तुम्ही आता पुढे प्रमोशन इव्हेंटमध्ये तुम्हाला हे प्रश्न येणारच आहेत की कसा होतो अनुभव, काय होतं. पण त्याच्या आधी ते पहिल्याची मजा वेगळी असते ना, तर तो पहिला हक्क मी ही राहून घेऊन तुम्हाला विचारणार आहे की दिग्दर्शक म्हणून तुम्हाला कसं वाटलं अक्षयबरोबर काम करताना, आणि सगळ्यात महत्त्वाचं नट म्हणून ह्या स्क्रिप्टला हो म्हणण्याचं कारण काय? पहिल्या प्रश्नाचं उत्तर देईन मी. अक्षय मुळात तुम्ही त्याला मगाशी पण बघितलं असेल, एकदम खूप सिम्पल आणि खूप जेन्युइन माणूस आहे तो, आणि तेवढाच तो खूप चांगला माणूस आहे. त्यामुळे जे त्याची वाईब आहे, जी त्याची एनर्जी आहे, ती आम्हाला काम करताना पण जाणवत होती. म्हणजे तेवढ्याच चांगल्या पद्धतीने आम्ही शूट करत होतो. त्याचं सगळं ठरलेलं असायचं, असं असं होणार, तसं तसं होणार. बट या म्हणजे साधेपणामागे त्याची जी जिद्द होती, बरोबर ना, जिद्द होती, ती खूप कमाल होती. म्हणजे त्याने कुठेच कॉम्प्रोमाइज केलं नाही आहे की हा शॉट असा पाहिजे तर असाच पाहिजे. त्यामुळे ती एक वेगळी मजा होती त्याच्यावर काम करण्यात. आणि त्याचा जो चांगुलपणा आहे, त्याची जी वाईब आहे, त्याची जी एनर्जी आहे, ती आय थिंक इथे पण तुम्हाला दिसली असेल. आम्ही मीडियम होतो, पण त्या सगळं विजन, सगळं हे जे काही त्याने पाहिलं होतं ते प्रत्यक्षात त्याने दाखवलं आम्हाला पण आणि आता प्रेक्षकांना पण. सो खूप मस्त वाटलं त्यावर काम करून. आणि खूप साधेपणा, एक इनसेन्स असतो ना, तो कमी बघायला मिळतो आता असं मला वाटतं. पण तो त्याच्याकडे आम्ही काम करताना 2 महिने 3 महिने जे काही आम्ही काम करत होतो, सो मी तरी तो घेण्याचा फार प्रयत्न केला. थँक्यू सो मच अक्षय फॉर दिस अपॉर्च्युनिटी. मला वाटतं अक्षयच्या मनातला तो जो आहे तो अभिचं पात्र आहे खूपच. त्यामुळे अक्षयच्या मनातली ती जी आहे ते माझं पात्र आहे. तर बऱ्याच सेटवरती आमचं असं बोलणं व्हायचं की अच्छा हे का लिहावंसं वाटलं रे तुला हा सीन, की ही अशी वागते, ही अशी वागते, असं का वाटतंय तुला की तुझ्याशी सिमिलर असलेल्या पात्राशी एका फिमेलनी असं वागावं, इतकं उद्धट, इतकं आगाऊ, इतकं भांडखोर वागावं वगैरे, असं मी खूप चिडवायचं त्याला. आणि अर्थात जसं तो म्हणाला की खूप शांत आणि सॉर्टेड माणूस, काही फार कॉम्प्लिकेट करून सांगणार नाही. मग ह्याच्यामध्ये 3 थेंब आनंदाचे, 3 थेंब अश्रू हे दुःखाचे असं मिक्स कर वगैरे, काही कॉम्प्लिकेशन नाही, खूप सिम्पल, करून टाका असं असायचा.
त्यामुळे आम्ही खूप फ्रीली इम्प्रोवाईज करू शकलो. बरेचसे यातले सीन्स इम्प्रोवायझेशनमधनं आलेले आहेत किंवा वाक्यांवरती आणखीन गोष्टी फुलवल्या गेल्या. तर त्या सगळ्याला आमच्या दिग्दर्शकाने खूप मुभा दिली. त्यामुळे आम्ही असे बागडलो आहे ॲक्टर्स म्हणून. आणि हेही एक कारण होतं ही स्क्रिप्ट निवडण्याचं, की आपल्याला जेव्हा दोघांचीच फिल्म आहे असं सांगितलं जातं तेव्हा आपल्यातला हावरट ॲक्टर जागा होतो. तर तो जागा झालाच, पण स्क्रिप्ट वाचल्यावरती असं झालं की दोघांच्या केमिस्ट्रीमध्ये उलगडण्यासारख्या इतक्या बारीक बारीक गोष्टी असतात की त्या पोर्ट्रे करायला खूप मजा येईल. आणि ती मजा स्क्रीनवर दिसतीये घडताना. त्यामुळे आता लुकिंग फॉरवर्ड टू द प्रीमियर अँड द रिलीज. वा वा, आमच्या सगळ्यांकडनं तुमच्या दोघांच्या या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही सगळेच तुमच्या बरोबर आहोत. आणि हे निमित्त साधून मी अक्षयला पण स्टेजवर यायची विनंती करतो. अक्षय प्लीज स्टेजवर यावं तू. लग्नाचा नाव निवडलंय आणि बऱ्यापैकी कॅरेक्टर तुझ्यावर नाही असं तुम्हाला सांगतोय आत्ता. त्यामुळे एक असं वाटलं की अक्षय लग्न झालंय का तुझं? हो झालं ना, माझी मिसेस तिथे बसले. अरे वा वा वा. आणि लग्नाचा शॉट झालेला आहे. एक्झॅक्टली तो कसा होता म्हणजे लग्नाचा शॉट तुझ्या लग्नातला? माझं लॉकडाऊनमध्ये लग्न झालंय. अरे वा 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 वा. तर खूप लॉकडाऊन सॉर्टेड, ग्रॅज्युएशन सारखे एक लॉकडाऊन लग्नाची येस वेगळी. येस. माझा खूप सॉर्टेड लग्न शॉट होता. तेव्हा इतर लोकांचा शॉट झाला होता, तुझं लग्न झालं. मला जो लग्न शॉट करायचा होता तो मग इथे घेऊन आलो. वा वा वा. असं होतं का तुला लग्नातनं पळून जाता आलं नाही मग आम्हाला पळायला लावलंस असं काही होतं? नाही नाही, मला म्हणजे ॲक्च्युली मला भीती वाटत होती की ती पळून जाईल. अच्छा, म्हणून ही पळापळी चित्रपटात आलेली आहे. बघ तू किती छान झालं की तेव्हा नाही पळालीस म्हणून हा चित्रपट तो करू शकला. सो एकदा जोरदार टाळ्या तिच्यासाठी पण झाल्या पाहिजे. येस, थँक्यू अक्षय.